नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता गिरिजाची आई तिला परत मिळालेली असते. देवकी हीच गिरिजाची आई आहे हे सत्य आता गिरिजाला आणि तिच्या आईला दोघींना सुद्धा माहिती नाही आहे. कारण जेव्हा लहानपणी गिरिजा म्हणजे छकुली देवकीपासून दुरावलेली असते तेव्हा ती खूपच जास्त लहान असते आणि आता गिरिजा इतकी मोठी झाली की तिचं लग्नच रुद्रबरोबर झालेलं आहे. त्यामुळे इथे आता गिरिजाची आई तिला काही ओळखत नाही. पण जेव्हा ती पहिल्यांदा गिरिजाला बघते जंगलामध्ये तेव्हा ती तिला छकुली छकुली अशीच हाक मारते आणि छकुली हा शब्द गिरिजाला सुद्धा आपल्या जवळचा वाटतो. कारण जेव्हा ती रुद्रच्या घरी आलेली असते तेव्हा घरामध्ये सगळीकडे फिरत असताना तिला कुणीतरी बाई छकुली छकुली अशी हाक मारतंय हे भास तिला सातत्याने होतच असतात. आणि का नाही होणार प्रेक्षकांनो, कारण इथे नागेश्वर घोरपडे ज्या घरामध्ये आता राहतोय ते घर देवकी आणि तिच्या नवऱ्याचं अंगदचंच आहे आणि ते घर छकुलीचं म्हणजे गिरिजाचंच आहे. हे सत्य आता फक्त माहिती आहे ते प्रभास काकांना आणि वासंतीला. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये गिरिजाला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही मिळणारच असतात. पण तोपर्यंत इथे आता महत्त्वाची घटना घडलेली असते आणि ती म्हणजे रुद्र गिरिजाच्या आईला देवकीला डिरेक्टली आता घरीच घेऊन येतो. आणि देवकीला घरी आणल्यानंतर इथे आता वाट लागलेली असते ती म्हणजे नागेश्वर घोरपडेची. देवकीला बघितल्यानंतर तो पूर्णपणे घाबरलेला असतो, त्याची चांगलीच वाट लागलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रभास काका जेव्हा देवकीला बघतात तेव्हा त्यांना कळतं ही तर गिरिजाची खरी आई आहे. गिरिजाची खरी आई बघितल्यानंतर प्रभास काका इथे गिरिजाला सांगणार असतात देवकी आणि अंगद तिच्या आई वडिलांचं खरं सत्य. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी आता पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, जंगलामध्ये पूजेसाठी गेल्यानंतर इथे आता गिरिजाची भेट आपल्या आईजवळ झालेली असते. गुरुजींनी भविष्यवाणीच तशी केलेली असते की कुणीतरी जवळची व्यक्ती हरवलेली आहे पण ती आज तुला सापडणार आहे. तेव्हा तिला वाटतं माझी जवळची व्यक्ती म्हणजे माझे वडील, तो म्हणजे दत्तू. आता दत्तू जर मला सोडून गेलाय तर ते मला कसे काय मिळतील असं तिला वाटत असतं. पण आता तिची जवळची व्यक्ती म्हणजे तिची आई देवकीसुद्धा आहे, तिचे खरे वडील अंगद आहेत हे मात्र तिला माहितीच नसतं. पण प्रेक्षकांनो, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तिला आता जंगलामध्ये तिची आई सापडते आणि तिची आई तिला बघितल्या बघितल्या छकुली म्हणते. तेव्हा ती म्हणत असते की छकुली, मी तुमची छकुली नाही आहे, कुठे तुमची छकुली? तेव्हा ती म्हणते माझी छकुली माझ्यापासून दुरावली त्या नराधामामुळे. त्यानंतर तिची आता पुन्हा पुन्हा भेट होते. त्या गुंडांच्या तावडीतून सुद्धा गिरिजाला आता देवकीनेच वाचवलेलं असतं. आणि मग इथे गिरिजा रुद्रला सुद्धा सांगते की रुद्र, तुम्हाला माहिती आहे जंगलामध्ये मला त्या ज्या बाई भेटल्या होत्या ना त्या मला छकुली छकुली म्हणाल्या आणि त्या खरं तर आहे ना मला खूप जवळच्या वाटत होत्या. तेव्हा रुद्र म्हणत असतो काळजी करू नका, त्या जिथे कुठे असतील ना आपण त्यांना शोधू आणि आपण त्यांची मदत करू, त्यांना छकुली शोधण्यासाठी आपण मदत करूया, तुम्ही नका काळजी करू. इथे आता रुद्रचा हा स्वभाव हळूहळू आता गिरिजाच्या मनामध्ये घर करायला लागलेला असतो. कारण प्रेमळ स्वभाव, केअरिंग स्वभाव हा आता गिरिजाला खूपच जास्त आवडत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते कुठे असतील त्या बाई, त्या सापडतील का आता? त्यांची मुलगी कुठे असेल छकुली ते बघायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा आता त्या बाईंच्याच विचारांमध्ये असते आणि छकुली छकुली हा शब्द तिला इतका जवळचा वाटत असतो की या घराशी आणि छकुलीचा काही संबंध आहे का ती आता वासंतीला विचारायला जाते. वासंती म्हणत असते काय गं गिरिजा, काय झालं, कसला विचार करतेस इतका? तेव्हा गिरिजा म्हणत असते आई, तुम्ही मला सांगाल का म्हणजे छकुली आणि या घराचा काही संबंध आहे का? मला जंगलामध्ये एक बाई भेटल्या होत्या आणि त्या त्यांच्या मुलीला शोधत होत्या. म्हणत होत्या की कुठल्या तरी नराधमामुळे त्यांची मुलगी आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यांची मुलगी त्यांच्यापासून दुरावली. पण तुम्हाला माहिती आहे आई, त्या जेव्हा जंगलामध्ये आल्या ना त्यांनी मला इथे प्रेमाने छकुली अशी हाक मारली
आणि छकुली हा तो शब्द आहे जो मला या घरामध्ये सातत्याने आठवत असतो किंवा मला त्या शब्दाचा आवाज येत असतो. या घराचा आणि छकुलीचा काही संबंध आहे का आई, सांगा ना. वासंतीला तर माहिती असतं की छकुली ही आता देवकी आणि अंगदची मुलगी होती आणि हे त्यांचंच घर आहे. हे आता गिरिजाला ती कशी काय सांगणार, कारण त्याच्यामध्ये जो नराधमाचा उल्लेख झाला आहे तो नराधम दुसरा तिसरा कुणी नसून नागेश्वर घोरपडे आहे. आणि हे आता वासंती गिरिजाला सांगणार तरी कसं. आणि तेव्हा गिरिजाला वासंती सारखी सारखी म्हणत असते की ह्या विषयाबद्दल घरामध्ये काही बोलू नकोस. तेव्हा गिरिजा म्हणते, का आई, सांगा ना, त्या बाईंचा आणि छकुलीचा आणि या घराचा काही संबंध आहे का. तेव्हा नागेश्वर तिचं बोलणं ऐकतो आणि म्हणत असतो, काय चाललंय सुनबाई, का छकुली छकुली सारखी आवाज देत आहे, कुणाला आवाज देते छकुली. तेव्हा इथे वासंती आता घाबरते. नागेश्वर म्हणत असतो की छकुलीचा आणि या घराचा काही संबंध नाही, हे घर माझं आहे, नागेश्वर घोरपडेचं घर आहे, कळलं तुला. आणि कुठली कोणती बाई, तिच्याबद्दल माझ्या बायकोला का विचारताय तुम्ही. त्या बाईबद्दल त्यांना काय माहिती असणार आहे, आम्हाला विचारा ना काय विचारायचं असेल ते. तेव्हा तो म्हणतो वासंतीला की जा आमच्यासाठी चहा करून आणा जा. तेव्हा इथे नागेश्वर वासंतीला काहीसुद्धा बोलू देत नाही. तेव्हा गिरिजाच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड नक्की आहे. छकुलीचा त्या बाईचा नक्कीच काहीतरी संबंध आहे आणि हे नागेश्वर घोरपडेला माहिती आहे, पण हे सत्य फक्त माझ्या समोर आणू द्यायचं नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते की मला माहिती आहे तुम्ही मुद्दामूनच आईंना इथून जायला सांगितलं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा नागेश्वर घोरपडे, छकुली हे प्रकरण काय आहे ना त्याच्या मुळाशी मी नक्की जाणार आणि छकुली नावाच्या मुलीला आणि तिच्या आईला मी शोधून काढणार म्हणजे काढणारच. कुठल्या नराधमामुळे ते एकमेकांपासून वेगळे झालेत ना, हे आता मला बघायलाच हवं, असं प्रेक्षकांनो आता गिरिजा नागेश्वर घोरपडेला म्हणते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो आता इथे गिरिजा गेल्यानंतर नागेश्वर म्हणत असतो की ती बाई नक्की कोण होती हे आता शोधायला हवं. याचा अर्थ अंगदची बायको देवकी जिवंत आहे की काय, कारण तिच्याच मुलीचं नाव होतं छकुली, पण तिला तर मी मारलं होतं ना, मग ती जिवंत कशी. तेव्हा इथे आता रस्त्याने जात असताना बरोबर देवकी नागेश्वर घोरपडेच्या गाडीच्या समोर येते आणि तेव्हा नागेश्वर गाडीतून उतरतो आणि तो म्हणत असतो की जा लवकरात लवकर जा सुभानराव आणि त्या बाईला पकडा. आता माझ्या गाडीच्या समोर जी बाई आली होती ना तिला आत्ताच्या आत्ता जाऊन पकडा जा, ती मला जिवंत हवी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो देवकी आता नागेश्वर घोरपडेला बघून तिथून लगेचच पळून जाते आणि ती लपून बसलेली असते. सुभानराव आणि नागेश्वर घोरपडे तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ती कुणाच्याही हाती लागत नाही, कारण ती आता लपून बसलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो जेव्हा इथे आता आपली गाडी घेऊन इथे रुद्र रस्त्याने जात असतो तेव्हा पुन्हा इथे त्याला ती बाई दिसते, म्हणजे देवकी दिसते. तेव्हा ती चक्कर येऊन खाली पडत असते. तेव्हा तिला रुद्र उचलतो, आपल्या गाडीमध्ये ठेवतो आणि सगळ्यात आधी तर हॉस्पिटलला घेऊन जातो. हॉस्पिटलला नेल्यानंतर तो आता रुद्र तिची व्यवस्थित ट्रीटमेंट करायला सांगतो. इथे आता अशक्तपणामुळे चक्कर आली होती असं सांगण्यात येतं. तेव्हा प्रेक्षकांनो रुद्र म्हणत असतो की चला तुम्ही आधी आमच्या घरी चला, माझ्या बायकोला भेटून तुम्हाला छान वाटेल, तुम्ही आमच्या इथे काहीतरी घरचं जेवण जेवा, मग तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे मी घेऊन जाईन. तेव्हा रुद्र इथे आता तिला आपल्या घरी घेऊन येतो आणि ते घर म्हणजे देवकीचंच असतं. जेव्हा रुद्र त्यांना घरी घेऊन येतो तेव्हा ती घाबरलेली असते. तिला असं वाटतं की आता इथे नागेश्वर घोरपडे असेल तर. तेव्हा आता बाहेरच गिरिजा येते, बघते तर काय, ती बाई म्हणजे जी छकुली छकुली तिला हाक मारत आलेली असते त्या बाईला रुद्र घरी घेऊन आलेला असतो. आणि जेव्हा इथे रुद्र आता तिला घरी घेऊन येतो तेव्हा तिला बघितल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रभास काकांनी लपून छपून देवकीला बघितलेली असते आणि प्रभास काका म्हणतात की देवकी जिवंत कशी, आणि हेच असतं गिरिजाचं खरं आई, असं सुद्धा ते आता म्हणत असतात. जर देवकी जिवंत आहे तर तिला कळलं पाहिजे की तिची मुलगी गिरिजा ही छकुली आहे म्हणून. तेव्हा आता तिलासुद्धा कळलं पाहिजे की तिची मुलगी जिवंत आहे. काही झालं तरी मला देवकीला सांगायला हवं की ती ज्या मुलीला शोधते ती मुलगी म्हणजे गिरिजा आहे आणि ती जिवंत आहे. आणि गिरिजाला सुद्धा कळलं पाहिजे की तू अनाथ नाही आहेस, तुझी आई आहे आणि ती म्हणजे देवकी.
त्यामुळे आता प्रेक्षकांनो, इथे आता देवकी हिला सांगण्याचा प्रयत्न प्रभास काका लवकरच करणार असतात की तू ज्या मुलीला शोधतेस छकुलीला, ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून गिरिजाच आहे. हे सत्य आता प्रभास काकांना स्वतः देवकीला सांगायचं असतं. आणि ज्या बाईंच्या मुलीला छकुलीला तू शोधण्याचा प्रयत्न करतेस, ती छकुली दुसरी तिसरी कुणी नसून तू स्वतः आहेस, हे सुद्धा आता तिला सांगायचं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, रुद्र जेव्हा देवकीला घरी घेऊन येतो तेव्हा नागेश्वरची बोलतीच बंद झालेली असते. नागेश्वर आता इतका घाबरतो की तो लगेचच तिथून निघून जातो. तेव्हा इथे देवकी गप्प बसलेली असते, कारण सध्या तिला काही सांगायचं नसतं. नागेश्वर घोरपडेपासून तिला स्वतःचा आधी जीव वाचवायचा असतो. पण आता रुद्र गिरिजा तिथे असल्यामुळे ती आता घाबरत नाही, कारण तिला एक गोष्ट समजलेली असते की या दोघांच्या पुढे नागेश्वर घोरपडे मला मारू शकत नाही. तेव्हा थोडा वेळ मी इथेच थांबते आणि लगेचच इथून निघून जाते, असं आता देवकीने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रभास काकांमुळे लवकरच छकुली आणि देवकी ह्या मायलेकींची भेट होणार आहे. गिरिजाला तिच्या हक्काची आई आणि त्याचबरोबर इथे देवकीला तिची छकुली म्हणजे तिची खरी मुलगी गिरिजा ही प्रभास काकांमुळे लवकरच मिळणार, हे मात्र नक्की.